प्रेम लग्नानंतरचे भाग 21. तो जाताच तिने किचनमध्ये नाश्ता बनवायला घेतला. तोपर्यंत निशा पण उठली होती. गुड मॉर्निंग डिअर. अगं तुला वेळ आहे ना, नाहीतर लेट व्हायचा. हो दी आहे अगं, डोंट वरी. स्वयंपाकाचीही थोडी तयारी करते. मला सांग काय बनवू. अगं काय राहू दे, मी करेन, एवढं काय. असू दे ग म्हणत एक साईडला नाश्ता आणि बाकी जेवणाची तयारी तिने करून घेतली. स्वतःचा टिफिन घेऊन नाश्ता करून ती ऑफिसला निघाली. चल बाय निशादी, बाय मॉम डॅड. अगं थांब सायली, मी पण चाललोय ऑफिसला, तर तुला सोडतो, रमेश म्हणाला. नाही मी जाईन ना ब्रो. काय ग ब्रो ही म्हणतेस आणि जाईन काय, सोडेल ग तो, निशा म्हणाली. जा ना, तो सोडतोय तर, मॉम म्हणाल्या. ओके चलो बाय निशा, चल मॉम म्हणत सायली ही रमेशसोबत गेली. सायली ऑफिसमध्ये पोहोचली आणि कामात गुंतून गेली. 10-10:30 वाजले असतील तर सागरचा पोहोचल्याचा कॉल आला. बाकीच्या गोष्टी पाहायच्या होत्या, त्यामुळे रात्री फोन करेन असे सांगून त्याने फोन ठेवला आणि तीही कामात गुंतून गेली. तो दिवस तर निघून गेला. आता घरी जायचं तर आवरून ती बाहेर येतच होती की रमेश ब्रोचा कॉल. हां बोल ना ब्रो. अगं मी थांबलोय बाहेर, तू येते आहेस ना. हो निघतेच आहे, 1-2 मिनिटात बाहेर येईन, ती म्हणाली आणि बाहेर आली. रमेश ब्रो कार घेऊन कधीचा थांबलेला. वाट नाही ना पाहावी लागली, सॉरी. ठीक आहे ग, नो प्रॉब्लेम. सागरचा काही फोन पोहोचल्याचा. हो आला होता ना सकाळी, कामात होता, म्हटला रात्री करतो. ओके गुड, म्हणजे तुला तरी करतोय फोन. ती यावर फक्त हसली, पण त्याचं नाव निघालं आणि ती त्याला मिस करू लागली. काहीच वेळात ते घरी पोहोचले. घरात आल्यानंतर फ्रेश होऊन पुन्हा किचनमध्ये काम करू लागली. कधी एकदा सागरशी बोलेन असं झालेलं, पण त्याचा कॉल अजूनही आला नव्हता. ती थोडी शांत झाली होती. काय ग केवढी शांत झाली आहेस तू, मिस करतेस ना भाऊजींना. ती यावर फक्त हसली. जेवण बनवून झाले तसे सर्वांना जेवायला बोलवले. त्यातूनही एकदा त्याला कॉल लावून पाहिला, पण त्याने उचललाच नव्हता. शेवटी सर्वांना जेवायला वाढून ती स्वतःसुद्धा बसली. पहिला घास तोंडात घातला तर भाजीत मीठ टाकायला ती विसरलेली. ओ सॉरी, मी भाजीत मीठ टाकायला विसरले, मी गरम करून आणते म्हणत भाजी उचलली आणि किचनमध्ये नेऊ लागली. अगं ठीक आहे ग, होतं असं कधीतरी, मॉम म्हणाल्या. कधीतरी काय, सागर नसल्यामुळे झालेलं दिसते, रमेश हसू लागलेला. गप रे, तुला कळतं का, निशा थोडी त्याला गप्प बसवत म्हणाली. अगं गंमत करतोय ग मी, रमेश म्हणत होता. तोपर्यंत ती भाजी घेऊनही आली. ठीक आहे ग, होतं असं कधी. सायली एवढं चालतं ग, निशा म्हणाली. हो ओके, एवढंच बोलून ती जेवण करू लागली. पण आज जेवूही वाटत नव्हते. तिच्या मनात विचार चालू झालेला. मी खरंच एवढी गुंतले त्याच्यात, किती अस्वस्थ होते मला त्याचा एक फोन नाही आला तर. पण त्याला तरी काय झालेलं एक कॉल करायला. विचारात जेवण आटोपून ती आवरू लागली. सायली मी करते, तू जा, सगळं तूच करत बसतेस, मग मलाही कसं तरी वाटतं, निशा म्हणाली. ठीक आहे गदी, मी आहे तोपर्यंत तर करू दे, तू बस ना. तुला काय खाऊ वाटते ग, सांग ना, आपण उद्या करू. थँक्स. अगं अजून असं काहीतरी वाटत नाही, कारण अगं जेवण समोर आले तरी नको वाटतं मला जेवायला, पण जेवावे तर लागेल तुला, ती हसत म्हणाली. हो ते तर आहेच, पण काय ग तू तरी कुठं नीट जेवली आज.
लक्ष कुठे आहे मॅडमचे? अगं अजून कॉल नाही केला त्यांनी ना, सो. हो, बरं करतील ग, कामात असतील. बरं चल, गुड नाईट. झालं बघ सगळं आवरून, सायली म्हणाली. ओके, गुड नाईट. ती येऊन बेडवर बसली. मॉम डॅड हॉलमध्ये झोपत होते. ती फोन हातात घेऊन त्याच्या फोनची वाट पाहत बसलेली. अजून केला नाही फोन. कसा आहे हा? जाऊ दे ना, तू कर, काय होते? ती स्वतःलाच म्हणत होती. मे बी बिझी असेल, पण आत्ता 9 वाजलेत. असला कसला बिझी झालाय? तिने पुन्हा एकदा फोन लावला. तसा लगेचच त्याने उचलला. अगं आत्ता हातातच फोन घेतला होता तुला लावायला. सॉरी, मला जमलं नाही मगाशी उचलायला. अगं समोर बॉस होता ना, त्यामुळे. सागर, मला बोलूनही द्यायचं नाही ना. मी वेड्यासारखी वाट पाहते तुझ्या फोनची, कशातही लक्ष लागेना. सॉरी, खूप मोठा सॉरी. आता बोलतो आहे ना मी, बोल ना आता. आय एम मिसिंग यू सो मच. आज 1 दिवस झालाय फक्त, आणखी 4 दिवस कसे जाणार रे? हो बाबा, आय मिस यू टू. काय म्हणतेस, जेवली का तू? हो, तू जेवलास? हो तेच, मगाशी तुझा कॉल आला तेव्हा जेवतच होतो, पण बॉसही होता समोर. आता काय करत आहेस? बोलतोय ना तुझ्याशी. तसं नाही रे, म्हणजे झोपणार आहेस का? हो, आता यावेळी शक्यतो माणसं झोपतातच. चिटकीन भूतं वगैरे काय करतात माहिती नाही. मी माणूस आहे आणि मी तर झोपणार आहे. तू काय करणार आहेस? झालं तुझं सुरू. मी फोन ठेवून देईन ना. बरं बोल ग. ए, आय लव्ह यू ना. येतेस का इकडे फोनमधून? काही नको, तू बस तिथेच आणि बघ मग एका रात्री एखादं भूत येऊन झोपेल शेजारी. अगं चेटकीन सोबत असून मी घाबरत नाही. भूताचं काय घेऊन बसलीस तू? हो ना, ठीक आहे, बाय म्हणत तिने फोन ठेवला. आता माझं काय चुकलं? स्वतःच भूताचा विषय काढला. रात्री एकट्याला झोप लागत नव्हती म्हणून मूव्ही पाहत बसला आणि सकाळी जरा लेट उठला. सकाळी उठून एक मीटिंग अटेंड करायची होती. तो उठला आणि आवरू लागला. वेळात वेळ गेला आणि कामाच्या गडबडीत तिला फोन करायचं विसरला. पुन्हा मीटिंगमध्येही बराच वेळ गेला. रात्री त्याने तशी चेष्टा केली, त्यामुळे सकाळी तिने त्याला कॉल केला नाही, पण त्याच्या फोनची मात्र ती वाट पाहत होती. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. त्याचवेळी आज तिला कॉल करता येईल हा विचार करून तो त्या हॉटेलमध्ये जेवायच्या ठिकाणी आला. जेवण ऑर्डर केलं तोपर्यंत ऑफिसमधून एक कॉल आला. तो अटेंड करेपर्यंत जेवण आलं. ऑलरेडी जेवायला वेळ झाला असल्याने तो फोन ठेवताच जेवण करू लागला. जेवण झाल्यावर तिला कॉल करू आणि मग कामाचं पाहू असा विचार करून त्याने जेवण संपवलं. तिला फोन कॉल लावायला म्हणून मोबाईल हातात घेतला आणि नंबर डायल करतो तोच. हाय सागर. आवाज ओळखीचा होता. समोर पाहिले तर नताशा एका 3 वर्षाच्या मुलीसोबत समोर उभी होती. त्याने लावलेला कॉल डिस्कनेक्ट केला. ओ हाय, तू इथं कशी? तू तर न्यूयॉर्कला असतेस ना? आणि काय ग, कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही आहेस, सोशल मीडियावर नाही. आम्ही किती शोधलं तुला आणि आज अशी भेटलीस. अनबिलिव्हेबल. हो हो, सांगते मी, पण आम्ही म्हणजे कोण नक्की? अगं मी, रोहित आणि ब्रो. ओ अच्छा. बाय द वे, नाईस टू मीट यू. मला वाटलं नव्हतं असा भेटशील. आय एम सो ग्लॅड यार. या मी टू. बस ना. हो थँक्स. ही माझी मुलगी समायरा. से हाय बेबी. हाय अंकल. ओ हाय. सो क्यूट शी इज. येस. पण तू सांगितलं नाही, तू इथे कसा? अगं ऑफिसचे काम होतं म्हणून आलेलो.
पण तू, अरे लग्न होतंय का रिलेटिव्हचं, तेच अटेंड करायला म्हणून. पण काय तू लग्न केलं असशील नाही? हो अगं, आत्ताच 15 दिवस झाले असतील. काय सांगतोय तू? गुड ना. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते, जे सागरच्या लक्षात आलेच. तेच तर, तुलाही बोलवायचं होतं, पण तुझा काही कॉन्टॅक्टच नाही. सॉरी अरे, लाईफमध्ये सो मेनी प्रॉब्लेम्स. सांगेन नंतर केव्हा तरी. हो, तसंही मलाही खूप खूप बोलायचं आहे तुझ्याशी. सो मेनी क्वेश्चन्स आर देअर. हो, मलाही खूप बोलायचं आहे, पण आत्ता वेळ कमी आहे. बट तू नाही सांगितलं, कोण आहे ती मुलगी? अगं, तू तिला ओळखतेस, खूप जवळून. सायली देवधर. तिचं नाव घेतलं आणि सागरला सायलीचा व्हिडिओ कॉल येत होता. त्याने तो उचलला नाही, तर फोन कॉल्स येऊ लागले. काय? आर यू सिरियस? आणि ती तयार झाली लग्नाला? कसं काय? तिच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजी पसरली. अरे, याने तर सायलीशी लग्न केलं, म्हणजे पहिल्यासारखी फ्रेंडशिप ही राहणार नाही. हो, सांगेन कधीतरी, पण आत्ता मला लेट होतोय. मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे. आणि हो, चालू असू देत तो. आणि पुण्यात कधी येणार आहेस तेही सांग. हो अरे, पुढच्याच महिन्यात येणार आहे. तिने त्याला तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. चल, तुला पण घाई आहे तर मग मीही निघते. बाय. बाय. ती बाय करून निघून गेली. तोपर्यंत सायलीचे 3-4 मिस कॉल पडले. तिला कॉल करायला जाणार तर परत बॉसचा फोन येत होता. तो उचलून बोलू लागला तर पुन्हा तिला त्याचा कॉल वेटिंगला लागला. त्याला लगेच ऑफिसमध्ये बोलवलं होतं, त्यामुळे जावंही लागणार होतं. घाई गडबडीत पुन्हा तिला फोन करायचं राहून गेलं आणि तो कामातच अडकला. एकतर सकाळी कॉल केला नाही आणि दुपारी तरी करायचा होता. मी करते तर तोही उचलत नाहीये. एवढं कसलं काम करतोय हा? दुसऱ्यांचे फोन उचलायला तेवढा वेळ आहे याला, माझाच उचलायचा दिसत नाहीये. ठीक आहे, आता करच फोन आणि बघ मग मी उचलते का ते. सायलीच्या आज कामात कसलेच लक्ष लागत नव्हते. तिची नुसता चिडचिड चाललेली. तो ऑफिसमधला दिवस आज तिने कसा तरी घालवला. कालसारखाच रमेश आजही तिला ऑफिसमधून घेऊन घरी आला. तोपर्यंत त्याचा एकही कॉल आलेला नव्हता. त्या रागात तिने फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि किचनमध्ये येऊन जेवणाचे पाहू लागली. एवढ्यात रमेशच्या मोबाईलवर सागरचा कॉल आला. त्याच्याशी थोडा वेळ बोलून झाल्यावर त्याने सायलीकडे द्यायला लावला, जी किचनमध्ये काम करत होती. तिथे निशा आणि मॉमसुद्धा होत्या. सायली, सागरचा फोन आहे, त्याला बोलायचंय तुझ्याशी. त्यांच्यासमोर नाईलाज असल्यामुळे तिने तो घेतला. हॅलो, हां बोल. काय, फोन का बंद आहे तुझा? बॅटरी लो आहे ना, म्हणून स्विच ऑफ झाला असेल. हो का? कशाला खोटं बोलतेस? मला माहिती आहे, मी फोन केला नाही म्हणून राग आलाय ते. बर ठीक आहे, मॉमकडे देऊ का? सायली, अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे, तिच्याशी नंतर बोलतो मी. वेडे आहेस का गं तू? हो, मी ठीक आहे, आता जेवण बनवते, मॉमकडे देते, त्यांच्याशी बोल. म्हणून तिने फोन मॉमकडे देऊन टाकला आणि त्याला खूप वाईट वाटलं. त्याचा सुद्धा नाईलाज झालेला. बाकी सगळ्यांशी थोडं बोलून नंतर त्याने फोन ठेवून दिला. जेवण वगैरे झाल्यावर आवरून येऊन ती बेडवर येऊन पडली आणि डोळ्यातून पाणीच येऊ लागलं. तोही तिला खूप मिस करत होता. त्याला तिच्या अशा वागण्याने तिथे थांबावंही वाटेना झालेलं. पण आता आणखी 2 दिवस दुसरा तरी काही ऑप्शन नव्हता. तो तिला त्यातूनही व्हिडिओ कॉल करून पाहत होता, पण तिचा फोन अजूनही बंदच येत होता. सकाळी ती ऑफिसला पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा कॉल करून पाहावे म्हणून त्याने पुन्हा एकदा कॉल केला, तर तिने तो उचलला. सायली, काय चाललंय तुझं? मी नीट येऊ का नको तिकडे, सांगशील का?
मग तुला दुसऱ्यांचे कॉल उचलायला वेळ आहे ना, माझा फक्त उचलायचा नाही आहे तर. अगं मी असं का करेन, वेडी आहेस का तू? मी नाही का मिस करत तुला? मला अजिबात नाही आवडले हां हे तुझं कॉलचं वागणं. आणि मलाही. मी दुपारी कॉलवर कॉल करत होते आणि तू उचलत नव्हतास आणि दुसऱ्या क्षणाला लगेच बिझी लागला. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता काय सांगू तुला, पण तू समजतेस तसा तो नाही आहे. मग दे ना एक्सप्लेनेशन, का नाही उचलला माझा कॉल? बघ, आता माझ्याशी बोलायचं सोडून भांडत बसणार आहेस का? बघ तूच लगेच विषय चेंज केलास. तुझ्याकडे याचं एक्सप्लेनेशन नाही, यातच आज सगळं आलं. अगं माझी आई, मी कामात होतो. आता कसं सांगू तुला? तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाहीतर नको ठेव. राहू दे, नको बोलू तू, मी ठेवतो फोन म्हणत त्याने फोन ठेवला. पुन्हा तिलाच वाईट वाटले आणि तिने त्याला कॉल केला. लगेचच ठेवलास ना फोन? आता तुला काही वाटत नाही हे सांग ना. अगं काय प्रॉब्लेम काय आहे? मी काही केले तरी तू तुझ्या सोयीने अर्थ काढणार. जाऊ दे, मी बोलतच नाही. सागर. काय? आय एम सॉरी, पण पुन्हा जर फोन उचलला नाही ना तर बघच. आता माझी काही बिशाद आहे का तुझा फोन न उचलण्याची? वेळ लागले का मला? त्याच्या बोलण्यावर तिला आता जरा हसू आलं. हसली बाबा एकदाची. बरं ऐक, मी काम करतोय आत्ता, रात्री आठवणीने मी कॉल करतो, प्रॉमिस. ओके, बाय बाय. सागरने फोन ठेवला आणि त्याने कपाळावर हात मारला. सायली सगळं आवरून झोपायला आली आणि आज स्वतःहून सागरलाही कॉल केला. त्याने फोन उचलताच, हॅलो, बोल सायली. झोपलास का? नाही ग, थोडं काम करतोय. अजूनही काम करत आहेस का? का रे? अगं हे काम कंप्लीट नाही झालं तर उद्या येता नाही यायचं ना, सो आज कसंही करून कंप्लीट करून द्यावं लागेल. ओ ओके, ठीक आहे. मग ठेवू का मी फोन? नाही, बोल ना थोडं. तू झोपतेस का आता? हो, मी तर झोपायला आले. बरं जाऊ दे, तू संपव तुझं काम, मी ठेवते. बाय, गुड नाईट. बरं बाय, गुड नाईट डिअर. उद्या तो येणार होता त्यामुळे ती खुश होती. आय होप त्याचं काय संपू दे. प्लीज प्लीज गॉड, म्हणजे तो उद्या येईल. ती देवाचा धावा करून झोपली. सकाळी उठल्यापासून ती उत्साहात होती. पटापट कामावरून ऑफिसला पोहोचली. आज सॅटर्डे होता त्यामुळे उद्या ऑफिसलाही सुट्टी राहणार होती. सकाळी त्याचा फोन आला नाही आणि एक्साइटमेंटमध्ये तीही विसरली. आजचा दिवस तो येणार आहे याच आनंदात गेलाही. काम संपल्यावर ऑफिसमधून घरी निघायचं तर निघण्या अगोदर त्याला कॉल करावा की निघलास का म्हणून. तिने सागरला कॉल लावला. हा सागर, निघालास का तू? अगं ऐक ना सायली, आता मी जरा कामात आहे, थोड्या वेळाने कॉल करतो. अरे पण तू तर निघणार होतास ना. हो, मी तुला फोन करतो थोड्या वेळाने. पुढे काही बोलायच्या आत त्याने फोन डिस्कनेक्टही केला. आता काय झालं यार, नीटचं सांगितलं पण नाही निघाला का ते. ती विचारातच तिची बॅग आवरून बाहेर निघाली. एवढ्यात रमेशचा देखील फोन आला. त्याला आज यायला जमत नव्हतं कारण तो निशाला घेऊन दवाखान्यात रुटीन चेकअपसाठी जावं लागणार होतं. तिने कॅब बुक केली आणि घरी निघाली. घरी आली तर मॉम आणि डॅड दोघेच होते. निशा आणि रमेश दवाखान्यात गेले होते. घरी येताच फ्रेश होऊन किचनमध्ये गेली तशा मॉमही मागोमाग आल्या. अगं थोडं बसायचं ना. नाही, ठीक आहे ना. बरं काय बनवू आज मॉम? अगं रमेशने येताना इडलीचे पीठ आणले तर आज तेच बनवायचं आहे. ओके, मग मी तयारी करते. किती करतेस ग? ऑफिसमधून येऊन कंटाळली असशील ना, थोडं बस ना. त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला
ती फक्त गोड हसली. काय ग, सागर किती वाजेपर्यंत येतोय? नाही ना माहिती. मी कॉल केला तर मला म्हणाला मी नंतर कॉल करतो. निघाला का हे पण नाही सांगितलं. ओ, मग राहणार आहे का आज तिथेच? नो आयडिया, ती कुकरला डाळ लावत बोलली. बापरे, खरंच नाही आला तर हा. मी किती एक्सायटेड होते आज तो येणार म्हणून. ती विचारात मग्न होती. बर, रमेश आला की त्याला फोन करायला सांगते, मॉम म्हणाल्या. निशा आणि रमेश घरी येईपर्यंत तिने सांबार चटणी बनवली. आता फक्त इडली राहिलेली. निशा घरी येताच तिने इडली कुकरही लावला. सागरविषयी कोणी काही बोलतच नव्हतं.